नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महानर्सिंग यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण अत्यंत महत्त्वाचा टॉपिक डिस्कस करणार आहोत. या टॉपिकमध्ये आपण ज्या विद्यार्थ्यांना एम एच नर्सिंग सी ई टी थ्रू BSc नर्सिंग किंवा JNM प्रवेशामध्ये प्रथम फेरीमध्ये जर त्यांचा नंबर लागलेला असेल, तर अशा विद्यार्थ्यांना जर ॲडमिशन कॅन्सल करणं असेल, तर ती प्रक्रिया कोणती असते? त्यामध्ये कोणता फॉर्म भरावा लागतो? आणि जर हा फॉर्म तुम्ही भरला नाही, तर तुम्हाला किती प्रमाणात पैसे भरावे लागतील? या सगळ्यांची सखोल माहिती जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. तुम्ही व्हिडिओवरती फर्स्ट व्हिजिट करत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर मित्रांना सुद्धा शेअर करा. विद्यार्थी मित्रांनो, अनेक विद्यार्थ्यांचा डी फार्म किंवा इंजिनिअरिंग अशा वेगवेगळ्या फील्डला त्यांचा नंबर लागलेला आहे. तर अशा विद्यार्थ्यांनी जे BSc नर्सिंग आणि JNMला ज्यांचा प्रवेशसुद्धा लागलेला आहे, त्या विद्यार्थ्यांना JNM किंवा BSc नर्सिंग मधून ॲडमिशन काढणे आहे. तर अशा विद्यार्थ्यांना घाबरून जाण्याचं कारण नाही. त्यांना काय करावे आपण डिस्कस करूया. बघा, सगळ्यात अगोदर त्यांनी कॉलेजला व्हिजिट करावी, सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट वगैरे सगळे सबमिट करून द्यावे. आता जर आपण JNMची गोष्ट केली तर JNMच्या विद्यार्थ्यांना अगोदर कॉलेजला ॲडमिशन घेणे आहे आणि त्यानंतर त्यांना कॉलेजकडून कॅन्सलेशन ऑफ ॲडमिशनसाठी एक अर्ज सुद्धा घेऊन घेणे आहे. कारण ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन कॅन्सल करणे आहे, त्यांना हा अर्ज अतिशय महत्त्वाचा आहे. आता हा अर्ज कसा भरावा याची माहिती सुद्धा आपण घेणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवरती हा अर्ज दिसत असेल. त्यामध्ये स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल महाराष्ट्र स्टेट परफॉर्मा फॉर कॅन्सलेशन ऑफ ॲडमिशन academic year 2025 to 26 to uploaded in a feedback module by the college. बघा, जरी तुम्ही हा अर्ज घेतलेला नसेल, बाहेरून घेतलेला नसेल, तरी सुद्धा कॉलेजच्या फीडबॅक मॉड्यूलवरती हा अर्ज उपलब्ध असतो. तर नक्कीच तुम्हाला कॉलेज हा अर्ज देऊन देईल. त्यामध्ये तुम्हाला स्टार्टिंगला दिसत असेल टू दी डीन ऑर प्रिन्सिपल, जे काही कॉलेजचे प्राचार्य असतील, प्रिन्सिपल असतील, त्यांच्या नावाने हा कॉलेजचा अर्ज लिहिणे आहे. त्यानंतर सब्जेक्ट हा तुम्हाला कॅन्सलेशन ऑफ ॲडमिशन दिसत असेल. त्यानंतर रिस्पेक्टेड सर और मॅडम हे जसे तसे लिहिणे आहे. त्यानंतर आहे आय मिस और मिस्ड, इथं विद्यार्थ्याचे नाव येईल. त्यानंतर SML नंबर, जो तुमचा स्टेट मेरिट लिस्ट नंबर आहे तो इथे येईल. त्यानंतर आहे वॉज ॲडमिटेड इन कॅप राऊंड फर्स्ट, ठीक आहे, टू JNM कोर्स अकॅडमिक इयर 2025 to 2026 ॲट, जे कॉलेजचं नाव आहे ते तुम्हाला लिहिणं आहे डॅश 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 मध्ये. त्यानंतर आहे कॉलेज ऑन, कोणत्या तारखेला तुम्ही ॲडमिशन घेतलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला लिहिणे आहे. अंडर कोणती कॅटेगरी आहे, SCI, STI, BJ, NT किंवा OBC किंवा ओपन कॅटेगरी आहे हे इथं लिहिणे आहे. त्यानंतर तुम्हाला फॉर्ममध्ये 2 महत्त्वाचे पॉईंट आहेत ते सुद्धा वाचून घेणे आहे. बघा, नाऊ आय विश टू कॅन्सल माय ॲडमिशन सिन्स I have secured admission through another competent authority for engineering, आर्किटेक्चर, ॲग्रिकल्चर, एनी अदर कोर्स. बघा, ज्या विद्यार्थ्यांना कॅन्सलेशन करणं आहे JNM फर्स्ट राऊंडमधून किंवा एखाद्या कॉलेजमधून, तर त्या विद्यार्थ्यांचा नंबर हा अदर फील्डला लागलेला असावा. उदाहरणार्थ आर्किटेक्चरला लागलेला असावा की इंजिनिअरिंगला, फार्मसी का ॲग्रिकल्चर, ठीक आहे. दुसरा महत्त्वाचा पॉईंट आहे आय विश टू कॅन्सल इट फॉर द पर्सनल रिझन. आता दुसरं आणखी एक महत्त्वाचं कारण आहे की वैयक्तिक कारणामुळे, जसं आर्थिक परिस्थिती असो किंवा कॉलेज हे खूप लांब असल्या कारणामुळे, तर या कारणामुळे सुद्धा तुम्ही ॲडमिशन कॅन्सल करू शकता. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, आय हिअर बाय रिक्वेस्ट यू काइंडली रिटर्न माय ओरिजिनल डॉक्युमेंट अँड अमाऊंट ऑफ फीज दॅट आय एम एंटायर्ड फॉर ॲज पर द रूल. बघा, आणि त्यानंतर आहे थँकिंग यू आणि यू आर फेथफुलीच्या जागी तुमची सही त्यामध्ये लागेल, ठीक आहे. तर जे काही तुम्ही ओरिजिनल डॉक्युमेंट कॉलेजला सबमिट केलेले होते ते तुम्ही परत मागण्याची इच्छा इथं सांगत आहे. आणि ॲज इट इज जो फॉर्म तुम्ही फिलअप केला तर त्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट मिळून जाईल. त्यानंतर खाली 2 महत्त्वाचे रकाने दिसत असतील. त्यामध्ये नेम अँड ॲड्रेस ऑफ द कॅन्डिडेट, पिनकोड आणि टेलिफोन नंबर तुमचा वैयक्तिक तिथं भरणे आहे. त्यानंतर खाली आहे अमाऊंट पेड रुपीज, ठीक आहे, तुम्ही किती प्रमाणामध्ये पैसे भरलेले होते आणि अमाऊंट डिडक्टेड रुपीज, किती प्रमाणामध्ये ते पैसे काटले. उदाहरणार्थ तो 1,500चा नॉन रिफंडेबल DD. त्यानंतर आहे अमाऊंट रिफंडेड टू, जेवढे पैसे तुम्हाला मिळालेले आहे.
चेक नंबर आणि डेट नंबर तो सुद्धा तेथे मेन्शन केला जातो. एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, हे कॉलेज तुमच्याकडून माहिती भरून घेईल आणि जेव्हा तुम्ही हा कॅन्सलेशन ऑफ ॲडमिशन हा अर्ज कॉलेजला सबमिट करसाल, तेव्हा तुमचं नियमाप्रमाणे ॲडमिशन कॅन्सल होऊन जाईल आणि तुम्ही कॅप राउंड फर्स्टमधून तिथून वगळल्या जातील. तर एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, जर ज्या JNM विद्यार्थ्यांना हा प्रवेश रद्द करायचा असेल, त्यांच्यासाठी हा कॅन्सलेशन ऑफ ॲडमिशन अतिशय महत्त्वाचा फॉर्म आहे. जर तुम्हाला या व्यतिरिक्त सुद्धा काहीही शंका असल्यास, तर नक्की तुम्ही आमच्या WhatsApp चॅनलच्या ग्रुप लिंकला जॉइन व्हा. त्यामध्ये आम्ही फ्री काउन्सिलिंग देण्याचा प्रयत्न करतो. तर नक्कीच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तोपर्यंत पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.